याच्या रिस्पेक्टच असं म्हणलं होतं ना, राईट? रिप्लाय द्या. Yes, sir. Okay. We have seen the different parameter. See, ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टरचे पॅरामीटर पाहत होतो, ट्रान्झिस्टरच्या पॅरामीटर पाहत असताना काही पॅरामीटर ह्या व्होल्टेज डिवायडेड बाय करंट अशा म्हणजे होत्या, म्हणजे ते रेजिस्टन्स असते, लक्षात घ्या. काही पॅरामीटर जे येतात ना, आय डिवायडेड बाय व्ही, इट इंडिकेट दॅट ऍडमिटन्स. काही वेळेस त्या P1/P2 म्हणजे व्होल्टेज रेशिओ होत्या, काही वेळेस त्या I1/I2 म्हणजे करंट रेशिओ होत्या. म्हणजे जर त्याचं जे आउटपुट येतं ना, त्या डिफरंट थिंग आहेत. म्हणजे कधी ते व्होल्टेज रेशिओ आहे, कधी ते करंट रेशिओ आहे, कधी ते ऍडमिटन्स आहे, कधी ते रेजिस्टन्स आहे. म्हणजे थिंग्स कमिंग विथ रिस्पेक्ट टू युअर एच पॅरामीटर दॅट आर डिफरंट, मीन्स मिक्स पॅरामीटर. दॅट्स वाय इट्स नेम इज हायब्रिड पॅरामीटर ऑफ युअर ट्रान्झिस्टर. लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण ही पॅरामीटर पाहत होतो ना, ते पाहत असताना सर्किट अनालिसिस ज्यावेळेस करतो एच पॅरामीटरना, तर त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस अनालिसिस करत असताना ज्या काय पॅरामीटर कॅल्क्युलेट केल्या जातात, ज्या पॅरामीटर कॅल्क्युलेट केले जातात त्या इझी जातात. कारण का की ज्यावेळेस आपण मिक्स पॅरामीटर यूज करतो त्यावेळेस येणारे ज्या व्हॅल्यू आहेत त्या डिफरंट आहेत, बरोबर. पण अनालिसिस करत असताना काय होतं की ज्यावेळेस आपण अनालिसिस करतोय त्यावेळेस त्याचे रेशिओ जे आहेत किंवा त्याचे जे आउटपुट आहेत ते येणारे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये असतात, जेणेकरून आपल्याला अनालिसिस सोपं जावं. त्यामुळे आपण ज्यावेळेस सर्किट डिझाईन करतो ना त्यावेळेस सुद्धा ते सिम्पल जातं. लक्षात घ्या. यामुळे आपण एच पॅरामीटरचं मॉडेल ज्यावेळेस करत असतो ना त्यावेळेस अनालिसिस सिम्प्लिफाईड जाते, कारण की डिफरंट रेशिओ जरी असला तर एकाच हायब्रिड पॅरामीटरना ते अनालिसिस करता येतात, त्यामुळे ते सिम्प्लिफाईड असतात. लक्षात घ्या. आणि हे जे मॉडेल आहे हे नॉर्मली मॉडेल, हे जे मॉडेल आहे ना ज्यावेळेस आपण यूज करतोय ना ते अनालॉग आणि डिजिटल अशा बोथ सर्किटसाठी यूज करतोय. कसं, कारण की ज्यावेळेस आपण अनालॉग सर्किट, समजा टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस असेल, ते टेम्परेचर वी नो दॅट शुड बी व्हॅरिड विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं, त्या ऍप्लिकेशनसाठी सुद्धा ते यूज केलं जाऊ शकतं. किंवा तुमचा सर्व्हर, एक्झाम्पल दिलं, डिजिटल सर्व्हर ऑफ युअर कॉम्प्युटर, म्हणजे जे लॅन मधले नेटवर्कचे कॉम्प्युटर आहेत ना सगळे एकमेकाशी कनेक्ट केलेले असतात, त्या ऍप्लिकेशनला सुद्धा तुमचा जे ट्रान्झिस्टर यूज केला जातो ना त्याचा अनालिसिस, लक्षात घ्या, त्याचा अनालिसिस म्हणजे ते स्विचिंग. लक्षात घ्या की तिथं लाईट बंद चालू वगैरे होत असते बा, ते इंडिकेट त्याचं स्विचिंग स्पीड आहे. लक्षात घ्या. ते स्विचिंग स्पीड अनालिसिस करण्यासाठी ट्रान्झिस्टर डिव्हाइस यूज केले जाते. आणि ते ट्रान्झिस्टर कुठल्या कॉन्फिगरेशनचं आणि कोणतं यूज करायचं मॉडेलचं याच्यासाठी आपल्याला त्याचे अनालिसिस करावे लागते. आणि त्या अनालिसिससाठी जे डिजिटल सर्किटच्या अनालिसिससाठी आपण एच पॅरामीटर यूज करतो. लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं डिफरंट अॅनालॉग ऍप्लिकेशन. लक्षात घ्या, जरी वी हॅव टू बी लिव्हिंग इन अ डिजिटल वर्ल्ड, सध्याला म्हणतो की आपण डिजिटल जगात राहतोय, पण काही जे ऍप्लिकेशन आहेत ते अॅनालॉगच आहेत. लक्षात घ्या, ती चेंज होत नाही. समजा मला प्रेशर मेजर करायचं असेल, टेम्परेचर मेजर करायचं असेल, तर लक्षात घ्या त्या थिंग अॅनालॉग आहेत. म्हणजे निसर्गाच्या ज्या काही थिंग आहेत ना दॅट शुड बी अॅनालॉग. सो इफ वी हॅव टू बी मेजर, इन दॅट केस वी मस्ट कॅल्क्युलेट द थिंग विथ रिस्पेक्ट टू अॅनालॉग सिस्टीम. लक्षात घ्या. तर त्या अनालॉग थिंगच्या सिस्टीमच्या रेस्पेक्ट टू जर आपल्याला मेजर करायचं असेल डिफरंट थिंग, त्या सिस्टीमची गेन असेल, गेन म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुटचा रेशिओ असेल, किंवा त्या डिव्हाइसचा इम्पिडन्स म्हणजे रेजिस्टन्स जर मेजर करायचं असेल, तुमचा इनपुट इम्पिडन्स असेल किंवा आउटपुट इम्पिडन्स असेल, त्या केसमध्ये सुद्धा आपण ट्रान्झिस्टरचं अनालिसिस यूज करतो. अनालिसिस काय यूज करतो, कारण की आपण एखाद्या ऑपरेशनसाठी जर ट्रान्झिस्टर यूज करत असेल तो यूज करतो, म्हणजे काय करतो आपण त्याच्यातल्या पॅरामीटर डिफरन्शिएट करतो आणि त्यानुसार त्या पॅरामीटर कशा येतात त्याचा अनालिसिस स्टडी करतो, त्यानुसार ते ऍप्लिकेशन आपण डिझाईन करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन तुमचं अॅनालॉग असू द्या नाहीतर डिजिटल असू द्या. नॉर्मली डिजिटल ऍप्लिकेशन म्हणजे असे ऍप्लिकेशन की ज्याच्यामध्ये चेंजेस मेजर नाही होत. लक्षात घ्या. आपण एक्झाम्पल सर्व्हर घेतलं, आपण त्याच्यामध्ये जे प्रोसेसिंग होत असतं ना ते इंटरनल प्रोसेसिंग जे असतं ना ते डिजिटली असतं. डिजिटल म्हणजे 1 आणि 0 याच्या फॉर्म मध्ये असतं. लक्षात घ्या. आणि आता अॅनालॉग अदर ऍप्लिकेशन अँप्लिफायर, कॉमन इमिटर अँप्लिफायर जर असेल ना, कॉमन इमिटर अँप्लिफायर आपण पाहिला, त्याचे ऍप्लिकेशन पाहिलं आपण, म्हणजे तो कुठे यूज केला जातो. एक्झाम्पल सांगतो, फंक्शन, मोठे फंक्शन वगैरे असतात ना, समजा पंढरपूरची यात्रा आहे आता, समजा तिथं जे तुमचे पोलीस आहेत, समजा त्यांना अनाउन्समेंट करायचे असेल की पंढरपूर म्हणजे देवस्थानकडे जाताना उजव्या मार्गाने जावा, डावा मार्गाने जाऊ नका वगैरे वगैरे, ते कशावर केलं जातं, अँप्लिफायरने केलं जातं. लक्षात घ्या. दॅट अँप्लिफायर ऍप्लिकेशन अनालिसिस ऑफ दॅट म्हणजे त्याची रेंज किती आहे, डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल, हे सगळं तुमच्या बाय युजिंग एच पॅरामीटर, जे अनालिसिसचं पॅरामीटर एच पॅरामीटर असतं, ज्याच्या थ्रू हे
कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याच्यावर तुमची थिंग कॅल्क्युलेट केली जाते लक्षात. ओके. किंवा फिल्टर सर्किट म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं रेडिट मेल, एक एक्झाम्पल घेतलं होतं. रेडिट मेल ही मेल जर तुम्ही ओपन केलेला नंबर ऑफ अदर विंडो जे ऍडव्हर्टाईजच्या ओपन होत असतात लक्षात घ्या. फिल्टर जर आपण तिथे यूज केला म्हणजे ऍक्च्युली तुम्ही नेटवर्क फिल्टर, हॅलो हॅलो Yes, sir. नेट नाही ना गेलं. ओके, आवाज येतोय. Yes, sir. ओके. विंडो अचानक चेंज झाल्यामुळे लक्षात घ्या. फिल्टर इंडिकेट दॅट द थिंग्स विच आर रिमूव्ड म्हणजे आता ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही रेडिट मेल ओपन करता त्यावेळेस ज्या साईड अदर साईड आहेत काही ठिकाणी ब्लॉकिंग केले असतात. ते करायचं का? फायरवॉल नाव ऐकलंय का तुम्ही कॉम्प्युटरसाठी? ऐकलं असेल. फायरवॉल इंडिकेट काय करतं, ज्या अनऑथराइज्ड थिंग आहेत किंवा अनऑथराइज्ड साठी त्या इलिमिनेट करतं लक्षात घ्या. त्यासाठी फायरवॉल यूज केलं जातं. तसं फायरवॉल म्हणजेच फिल्टर आहे लक्षात घ्या. तर एखादं फिल्टर हे ट्रान्झिस्टरचं ऍप्लिकेशन आहे. तर कुठल्या थिंग फिल्टर करायच्या म्हणजे फिल्टर मीन्स रिमूव्ह करायच्या आणि कुठल्या थिंग पुढे पास करायच्या याच्या ऍप्लिकेशनसाठी आणि त्या ऍप्लिकेशनच्या डिझाईन ट्रान्झिस्टरसाठी आपण एच पॅरामीटर यूज करतो. लक्षात आलं. हायब्रिड पॅरामीटर आणि हायब्रिड पॅरामीटर काय यूज केले जातात लक्षात आलं सगळ्यांच्या? रिप्लाय द्या. आवाज ओके. Determination and meaning of H parameter. Now, how we calculate the H parameter, that is the important thing. We know that H parameter are the parameter that is called as hybrid parameter. See, this is the diagram of your two-port network. Right? It have two port, that is this is called as input port, this is called as output port. Right? Port indicate what? What do you mean by port? याच्या डायग्रामवरून काय लक्षात येते का? This is the block diagram of two-port network. Right? Two-port network indicate that the network which have two things, basically two things. First is your input, other is your output, right? So above figure shows that the diagram of two-port network, it consists of two things, that is input port and the output port. The input port is called as where we have to be apply the input, right? Output port, the port where we have to be give the output thing, that is called as output port. So in this diagram, we have seen the four thing or four parameter with respect to the port, right? 1, 2, 3, and 4. So P1 indicate that it is the voltage applied across input, that is nothing but a input voltage, right? So I1 is nothing but a current coming across your input, that is nothing but a input current, right? So I2 indicate that it is the current, that is output current across your two-port network. P2 indicate that it is the output voltage. So in case this is the block diagram of two-port network, the block diagram shows that the two-port network must have the two input as well as two output. If we have applied the input as a P1, so P1 is nothing but it is the input voltage. In that case, also we have required the current. So that current, input current, is nothing but a I1 current. If we have applied the input voltage, and in that case your input current is flowing under some of the process, this process causes we have to be generated the output current and the output voltage. These are the thing with respect to your port. पोर्टच्या रेस्पेक्ट टू काय असतं परत थोडक्यात सांगतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखादं पोर्ट कन्सिडर करतो त्यावेळेस त्या पोर्टला बेसिकली दोन इनपुट असायला पाहिजेत, दोन आउटपुट असायला पाहिजेत. तर याच्यामध्ये सुद्धा दोन इनपुट आहेत, दोन आउटपुट आहेत. त्या पॅरामीटरच्या रेस्पेक्ट टू V1 हे व्होल्टेज इनपुट आपण अप्लाय केलेलं आहे. व्होल्टेज इनपुट अप्लाय केल्यामुळे त्यातनं फ्लो होणारा करंट हा I1 करंट होता आणि त्यावेळेस तुमचं येणार आउटपुट व्होल्टेज हे V2 होतं आणि त्यावेळेस त्यातून फ्लो होणारा करंट हा I2 होता. एक लक्षात घ्या, इथं दोन टर्म महत्वाचे आहेत. वन इज नथिंग बट अ डिपेंडंट टर्म and other is independent term. What it indicate? The dependent term is nothing but the term which should be depend on other parameter. Independent term are the term which does not depend on any other parameter. लक्षात घ्या, इथे ज्यावेळेस आपण पाहतो ना त्याच्या रिस्पेक्ट टू दोन टर्म आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. व एक आहे डिपेंडंट टर्म आणि एक आहे इंडिपेंडंट टर्म. डिपेंडंट टर्म म्हणजे जी कुणावर तर डिपेंड आहे. इंडिपेंडंट म्हणजे त्याचा
त्या टर्म आहेत त्या कशावर डिपेंड आहेत लक्षात घ्या. हिअर देर आर टू टर्म्स, लक्षात घ्या. देर आर टू टर्म्स. One is nothing but a V1 and I2. It is nothing but a V1 voltage and I2 current. These things are the dependent. How it is I can explain you. Right. First you have to be note down here. V1 and I2 are the dependent term. आता फक्त तुम्ही लक्षात घ्या मी सांगतो कशा ते डिपेंड आहेत. सो in this two port network V1 and I2 that are called as dependent term. Means V1 comma I2 these are called as dependent term, and the I1 comma V2 that are called as independent. How it is dependent, how it is independent, I can explain you, right? So when we have seen the two port network, in that case we have not considered that should be coming. How it I can explain you. Actually V1 is nothing. V1 and I2. See, V1 and I2 that are the dependent term, and the V2 and I1 are independent term. How it is I can explain you. See, we should think with respect to the V1. V1 मी काय सांगितलं तुम्हाला आता, काय डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे? डिपेंडंट. राईट, डिपेंडंट. राईट. म्हणजे जर माझ्या I1 करंटची व्हॅल्यू वाढली, लक्षात घ्या, करंटची व्हॅल्यू वाढली तर काय होणार आहे? व्होल्टेज सुद्धा वाढणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे करंटची व्हॅल्यू वाढली म्हणजे तुमची व्होल्टेजची व्हॅल्यू वाढणार आहे. सेम टाइम V2 वाढलं लक्षात घ्या तर तुमचा करंट I2 करंट सुद्धा वाढणार, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं V1 and I2 हे जे आहेत ना डिपेंडंट आहेत. कुणावर डिपेंड आहेत? V1 आणि I2 कुणावर डिपेंड आहेत सांगतो. जर I1 वाढलं तर V1 वाढणार आहे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगितलं होता की V2 वाढलं तर I2 सुद्धा वाढणार आहे. का वाढणार आहे? कारण I2 डिपेंड आहे V2 वर, लक्षात घ्या. अनदर थिंग, जर माझा I1 कमी झालं तर V1 काय होईल? लक्षात घ्या, व्होल्टेज आणि करंट कमी होणार आहे कारण त्या दोन्ही थिंग एकमेकांशी डिपेंड आहेत, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो डिपेंडंट आणि इंडिपेंडंट काय असतं. डिपेंडंट टर्म म्हणजे अशा टर्म असतात की ज्याची व्हॅल्यू तुमच्या अदर टर्मवर डिपेंड असते. आता आपण पाहत होतो की V1 आणि I2 त्याच्या रिस्पेक्ट, परत एकदा सांगतो, V1 आणि I2 ह्या टर्म डिपेंडंट आहेत आणि I1 आणि V2 ह्या टर्म आहेत त्या इंडिपेंडंट आहेत. कशा सांगतो? जर माझी V1 आहे, V1 ची व्हॅल्यू समजा माझ्या I1 ची व्हॅल्यू वाढली, समजा इंडिपेंडंट आहे ती, त्याच्यावर I1 ची व्हॅल्यू इंडिपेंडंट वाढली, त्यावेळेस काय होणार आहे? तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबल V1 ची व्हॅल्यू वाढणार आहे, लक्षात घ्या. कारण I1 वाढलं म्हणजे V and I आर एकमेकावर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, लक्षात घ्या. I1 वाढलं मग त्यामुळे तुमचं V1 वाढणार आहे. सेम टाइम काय होतंय पहा इथं, आता V2 वाढलं, सेम टाइम V2 वाढल्यामुळे त्याच्यावर डिपेंडंट कोणता आहे? I2 वाढणार आहे, लक्षात घ्या. किंवा V2 कमी झालं, I2 कमी होणार आहे. म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असतं की डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबल डिपेंड आहे. आता तुमच्या हे जे V2 वाढलं म्हणजे ते इंडिपेंडंट आहे, ते वाढू कमी होते, त्याच्यावर अदर कुठल्याही सिस्टीमचा इफेक्ट होत नाही, लक्षात घ्या. जे डिपेंडंट व्हेरिएबल आर व्हेरिएबल विच हॅव द इफेक्ट ऑन अदर पॅरामीटर. आता पाहिलं होतं आपण V1 आणि I2 ह्या ज्या पॅरामीटर आहेत ना हे डिपेंडंट आहेत, म्हणजे ह्या दोन पॅरामीटर ह्या अदर I1 आणि V2 वर डिपेंड आहेत, लक्षात घ्या. हे लक्षात, हे जे ब्लॉक डायग्राम पाहत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्यावेळेस आपण टू पोर्ट नेटवर्क पाहत असतो त्यावेळेस दोन व्हेरिएबल ही डिपेंडंट असतात आणि दोन व्हेरिएबल इंडिपेंडंट असतात. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय की असे व्हेरिएबल ज्यांची व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हेरिएबल अदर असतील त्याच्यावर डिपेंड असते. इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय की त्याची व्हॅल्यू जी आहे ना त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही दुसऱ्यावर डिपेंड नसते, ते वाढलं की दुसरं वाढणार आहे, लक्षात घ्या. आपण आत्ताच एक्झाम्पल पाहिलं. याबद्दल कुणाला काय शंका आहे का किंवा काय वाटतंय? डिपेंडंट इंडिपेंडंट मधलं काय कळत नाही का सांगायचं? सुरुवात आहे, मला सांगा डिपेंडंट व्हेरिएबल कोणते आहेत? हॅलो, आवाज येतोय? V1 I2. ओके, V1 आणि I2 ही डिपेंडंट व्हेरिएबल आहेत. सुरुवात तुम्ही सांगा इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणते आहेत? राहिलेले दोनच असणार आहेत ना, वेगळं काय? I1 आणि V2 असणार आहेत, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलं नाही का? सुरुवात एकदम रिपीट करू काय? प्लीज रिप्लाय द्या. सुरुवात
समजले सर. ओके. तरी पण सगळ्यांना कसं होतं, काय काय जण म्हणजे कसं विचारू असं म्हणतात, त्यासाठी मी रिपीट परत थोडक्यात सांगतोय 2 ते 4 लाईन मध्ये. एक लक्षात घ्या, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असतं याच्या रिस्पेक्ट सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस एखादं व्हेरिएबल असतं ते डिपेंडंट असो किंवा इंडिपेंडंट असो, लक्षात घ्या त्याच्या रिस्पेक्ट काय पाहिजे आपल्याला. ज्या वेळेस एखादं व्हेरिएबल डिपेंडंट असतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हेरिएबलवर अवलंबून असते. इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे त्याची व्हॅल्यू चा फरक दुसऱ्या व्हेरिएबल वर पडतो, पण त्याच्यात काय फरक पडला काही प्रॉब्लेम येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे आता आपण पाहिलं V1 आणि I2 हे जे 2 व्हेरिएबल आहेत ते डिपेंडंट आहेत, म्हणजे त्यांची व्हॅल्यू I1 आणि V2 वर डिपेंड असते, लक्षात घ्या. त्यामुळे त्याला डिपेंडंट म्हणायचं V1 आणि I2 ला. आणि I1 आणि V2 हे जे आहेत त्याची व्हॅल्यू डिपेंडंट नसते कोणावरती, इंडिपेंडंट आहे. त्याची वाढू शकते कमी होऊ शकते, लक्षात घ्या. त्याचा काही इफेक्ट होत नाही, त्यामुळे त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणायचं. ओके. पहा, ज्यावेळेस आपण कुठलंही नेटवर्क पाहत होतो त्यावेळेस त्याला 4 थिंग असतात. एक असते इनपुट, वन ऑफ द थिंग इज युअर इनपुट व्होल्टेज. इन दॅट टाइम युअर करंट इज इनपुट करंट. अदर पॅरामीटर अक्रॉस युअर आउटपुट is output current and the output voltage. So any of the 2 port network, it have 4 parameters, that is V1, I1 and V2, I2. These are the 4 parameters coming across your network, right? So when 2 parameter, we know V1 and I2, we seen V1 and I2 are the independent variable, and the V2 and I1 are the independent variable. So dependent and independent, what it indicate, the pair of V1 and I2 are the value of V1 and I2 are depend on the value of V2 and I1. That's why it is called as dependent. And other parameter, that is V2 and I1, the value of it does not depend on the value of V1 and V1 and I2. That's why it is called as independent variable. So for the calculation of your H parameter, we require the dependent as well as independent variable. How we have to be calculate the dependent and independent variable, we have seen the same thing. Another thing, when we have to be calculate the value of the different thing, that is V1, V2, I1 and I2. In that case, we have seen your V1. See, this is the V1. If we have to be V1, see, I have already told you the value of V1 is depend on the other parameter, that is independent. We know that आपण पाहिलं होतं V1 आणि I2 जे आहे ते इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्यांची व्हॅल्यू लक्षात घ्या. V1 आणि I2 ची व्हॅल्यू हे I1 आणि V2 वर डिपेंड आहे. याचा अर्थ काय झालं, V1 इक्वल टू फंक्शन ऑफ I1 आणि V2 असं लिहू शकतो का आपण, सांगा. मी तुम्हाला काय म्हणायला लागलोय की V1 आणि I2 हे 2 डिपेंडंट व्हेरिएबल आहेत, लक्षात घ्या. त्यांची व्हॅल्यू अदर पॅरामीटर म्हणजे I1 आणि V2 वर डिपेंड आहे. म्हणजेच काय, V1 इक्वल टू फंक्शन ऑफ I1 आणि V2 असं लिहू शकतो का मॅथमॅटिकली. तुम्हाला लक्षात येत आहे का. मी आताच म्हणजे V1 ची व्हॅल्यू अदर 2 पॅरामीटर म्हणजे V1 आणि I2 लक्षात घ्या, या दोन्हीची व्हॅल्यू तुमच्या अदर 2 पॅरामीटर डिपेंड आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा, V1 इक्वल टू फंक्शन ऑफ I1 आणि V2 लक्षात घ्या. म्हणजे V1 ची व्हॅल्यू डिपेंड ऑन द I1 and V2. सेम टाइम अदर पॅरामीटर यूज युअर I2 लक्षात घ्या. I2 ऑल्सो डिपेंड ऑन द फंक्शन ऑफ I1 and V2 लक्षात घ्या. हे इंडिकेट काय करतं, V1 आणि I2 ची व्हॅल्यू आपल्या I1 आणि V2 च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे, लक्षात घ्या. त्यामुळं त्याला या फॉर्म मध्ये फंक्शनच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो, लक्षात घ्या. कारण V1 आणि I2 जे आहेत ना, ते डिपेंडंट व्हेरिएबल आहेत. त्यामुळे डिपेंडंट व्हेरिएबल कशावर आहेत, तर फंक्शन ऑफ I1 आणि V2 चे. त्यासाठी त्याच्यावर आपण इक्वेशन फॉर्म केलं, V1 इक्वल टू फंक्शन ऑफ I1, V2. In the same way, I2 it is the function of I1, V2 लक्षात घ्या. याच्यावरनं हे जे सगळे इक्वेशन आहे ना, मॅथमॅटिकली जर आपण अनालिसिस करायला गेलो, लक्षात घ्या, इफ वी हॅव टू बी अनालिसिस द सेम थिंग विथ रिस्पेक्ट टू युअर मॅथमॅटिकली, इट इज इफ वी हॅव टू बी, हे जे सगळं आहे ना, हे जे V1 आहे, समजा V1 जे पॅरामीटर आहे ना, इफ वी हॅव टू बी कन्सिडर ॲज अ झेड, एक मॅथमॅटिकल झेड म्हणून आपण समजा कन्सिडर केला, लक्षात घ्या. तर झेड आहे V1 to I2, it should be considered as a Z. In that case, Z is equal to function of
दिस इज कॉल्ड ॲज एक्स अँड दिस इज कॉल्ड ॲज वाय. कारण ज्यावेळेस आपण अनालिसिस करत असतो दोन ऍक्सिस असतात वाय एक्स अँड वाय. तसं काय करायचं इथं कन्सिडर करायचं φ1 किंवा I2 याच्यासाठी झेड हे व्हेरिएबल आपण यूज केलं मॅथमॅटिकली. झेड इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय. लक्षात घ्या हे. आणि म्हणजे तुमचं हे जे कॉन्फिगरेशन आपलं आलेलं आहे ना हे तुमच्या मॅथमॅटिकली जर कन्सिडर करायचं असेल ना तर काय करायचं φ1 ॲज अ कॉन्स्टंट म्हणून झेड ॲज अ कन्सिडर करायचं झेड व्हेरिएबल. आणि जे फंक्शन ऑफ या दोन व्हेरिएबल समजा I1 हे एक्सचं फंक्शन असेल आणि V2 हे वायचं असेल. म्हणजे झेड इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय. राईट. या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. लक्षात येते असं लिहू शकतो का? लक्षात घ्या हे सगळं करायचं कारण काय आपल्याला आपली जे थिंग आहेत ना त्या मॅथमॅटिकली आपल्याला अनालिसिस करायचे. लक्षात घ्या यासाठी आपण हे केलेलं आहे. लक्षात घ्या ते म्हणजेच हे लक्षात येत आहे का झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय केलं आपण. हे इक्वेशन लक्षात आलं का? असं का केलं आपण? कारण मी तुम्हाला सांगतो φ1 किंवा I2 या टर्म आपण एक झेड थिंग. लक्षात घ्या मॅथमॅटिकल थिंगसाठी आपल्याला कन्सिडर करावं लागतं की या φ1 आणि I2 ह्या ज्या टर्म आहेत त्या ॲज अ झेड म्हणून आपण कन्सिडर केल्या. समजा झेड म्हणून कन्सिडर केल्यानंतर त्या फंक्शन ऑफ हे समजा I1 एक्सचं व्हेरिएबल असेल एक्सचं फंक्शन असेल आणि हे वायचं असेल. त्यामुळं झेड इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय या फॉर्ममध्ये आपण मॅथमॅटिकली लिहू शकतो. लक्षात घ्या यासाठी मी ते इन द फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू एफ इंटू ब्रॅकेट एक्स कॉमा वाय या फॉर्म मध्ये लिहिलं. लक्षात घ्या. तर हे जर इथपर्यंत लक्षात आलंय का? Yes, sir. तर हे जे फंक्शन आहे ना जर आपण मॅथमॅटिकली आता या झेडच्या फॉर्म मध्ये लिहिलं जर मॅथमॅटिकली या फॉर्म मध्ये लिहिलं तर हे लिनियर कॉम्बिनेशन आहे. लक्षात घ्या लिनियर कॉम्बिनेशन इक्वेशन आहे. झेड इज इक्वल टू एफ ऑफ इंटू ब्रॅकेट एक्स कॉमा वाय हे लिनियर कॉम्बिनेशन आहे. लक्षात घ्या हे लिनियर. लक्षात घ्या कुठलंही एक्झाम्पल जर लिनियर कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये आलं तर झेड इज इक्वल टू एक्स प्लस बीवाय या फॉर्म मध्ये असतं. लक्षात घ्या ते मॅथमॅटिकली झेड इज इक्वल टू एक्स प्लस बीवाय या फॉर्म मध्ये असतं. तर डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ज्यावेळेस आपण नेक्स्ट लेक्चरला जाऊ त्यावेळेस आधीचं थोडं ओव्हरव्ह्यू लागणार आहे. कारण पुढचं जे आहे ना टॉपिक ज्याच्यावर आपण एच पॅरामीटर कसे फॉर्म करतो त्यासाठी तुम्हाला हे लागणार आहे. त्यासाठी पुढे जात नाहीये मी. इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो सर. आणि जर प्रॉब्लेम असेल तर जर समजा तुम्हाला इथे सांगायला हे वाटत असेल काय म्हणजे सगळ्या मुलांना देखत तर मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप करून तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता. आपण त्याच्यावरनं गुगल म्हणजे झूमवर किंवा अदर कुठल्या मेथडनं आपण ते समजून घेऊया. एक लक्षात घ्या की समजलं नसेल तर मला विचारायचं. ओके. अटेंडन्स द्या. आतापर्यंत जे 2-4 स्लाइड जे झालेत ते लक्षात आले सगळ्यांच्या? तुम्हाला काय प्रॉब्लेम त्याबद्दल? No, sir. No, sir. अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, Present, sir. रोल नंबर 2, Present, sir. 3, 4, 5, Present, sir. 6, Yes, sir. 7, 8, 9, Yes, sir. 10, 11, Yes, sir. 12, 13, 14, 15, 16, Present, sir. 17, Present, sir. 18, Yes, sir. 19, Yes, sir. 20, Yes, sir. 21, 22, 23, Yes, sir. 24, Yes, sir. 25, Present, sir. 26, 27, 28, Yes, sir. 29, 30, Present, sir. 31, Yes, sir. 32, 33, 34, 35, 36, 37, 38. आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. 39,
40, 41, 42, 43, Yes, sir. 43, Yes, sir. 44. ऑप्शन नंबर सांगतो, लास्टला मला सांगा. 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15, 21, 22, 26, 27, 29, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 44. 14 present. 6 present. 40 present, 6 present, 15. 15 present. ओके ओके, स्टॉप करूया आपण. आपण लक्षात घ्या, आपल्या जर या चॅप्टरसाठी समजा युनिव्हर्सिटीचे 6 लेक्चर असेल, आपण 8 किंवा 10 लेक्चर घेऊ. तो टाइम आपण अदर एक्स्ट्रा घेऊ किंवा काय घेऊ, पण समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. ओके, स्टॉप करूया.